जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान असे एकादशी निमित्त स्पेशल अशी खिचडी भात वरी तांदळाचं बनवलेलं आहे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी एक वाटी भरून वरी तांदूळ, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, बटाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला, तर स्टार्टिंगला आपण एक छान असा तवा घ्यायचा आहे आणि तव्यावर आपल्याला वरी तांदूळ छान असं भाजून घ्यायचे आहे. तर आपल्याला वरी तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, हळूहळू वरी तांदळाचा कलर देखील चेंज होतो आणि आपल्याला लगेच कळतो की आपले तांदूळ छान असे भाजून झालेले आहेत. तर पाहू शकता, आपले वरी तांदूळ तर छान असे भाजून झालेले आहेत. तर एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण आणि स्वच्छ असे करून घ्यायचे. पाणी वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. तर पाणी काढून झालेलं आहे. तर इकडे पातेली गॅसवर ठेवून दिलेली आहे, छान असे गरम देखील झालेले आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल तर छान असं आपलं गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची देखील टाकून घेऊया. आणि 2-3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. आणि जिरं टाकून घेतलेलं आहे, चिमूटभर असं जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि तर याच्यामध्ये किंचितशी हळद टाकून घेतलेली आहे. आणि काही लोक उपवासामध्ये हळद खात नाही, त्यामुळे त्यांनी स्किप केलं तरी देखील चालू शकतं. आणि आत्ता आपण फोडणीमध्ये आपण जे छान असं धुवून घेतलेलं वरी तांदूळ आहे ते देखील टाकून घेऊया. तर छान असं मिक्स करून घेऊया. वरी तांदूळ आपण भाजून असे घेतलेले आहेत, त्यामुळे खिचडी भात शिजायला फारसा असा वेळ लागत नाही. आणि इथे बटाटा देखील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. आणि बटाटा खूप छान असा लागतो खायला खिचडीमध्ये. आणि मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि गरम पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. शक्यतो गरम पाणीच वापरा, कारण खिचडी भात शिजायला फारसा असा वेळ लागणार नाही गरम पाण्याने, त्यामुळे गरम पाणीच वापरा. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. तर 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि मीठ टाकून घेतल्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळाने आपण झाकण उघडून पाहिलेलं आहे. तर एकदा मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आणि याच्यामध्ये मी टोमॅटो देखील टाकून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला उपवासाला जर टोमॅटो चालत असेल तर तुम्ही देखील टाकू शकता. टोमॅटोमुळे आपली खिचडी भाताची चव खूप अशी छान अशी लागणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता टोमॅटो. आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण छान अशी शेंगदाण्याची चटणी करून घेऊया. तर इथे मी शेंगदाण्याचं कूटच घेतलेलं आहे, भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे. तोच असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि मिरची टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि 2 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे.
आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही खोबरं देखील टाकून घेऊ शकता. पण मला फक्त असं शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे, त्यामुळे मी फक्त असं शेंगदाणे घेतलेले आहेत. तर छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला शेंगदाण्याची. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवून देऊया. थोड्या वेळाने हे पाहिलेलं आहे झाकण उघडून आपलं खिचडी भात. तर खूप छान असं शिजून गेलेलं आहे आणि खूप कलर देखील टोमॅटो टाकल्यामुळे खूप असं छान असा कलर आलेला आहे आपल्या खिचडी भाताला. आणि बटाटा वगैरे टाकून घेतलेला आहे, त्यामुळे चटणीची वगैरे कोणत्या आमटीची वगैरे देखील गरज पडत नाही. असाच देखील तुम्ही गरमागरम असा खाऊ शकता. खूप सुंदर अशी चव लागते या खिचडी भाताला. आणि याच्यामध्येच तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता. फक्त असं झाडसर असा कूट टाकून घ्या. तर चटणी छान अशी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पातळ अशी चटणी करून घेतलेली आहे. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला छान अशी आपण फोडणी द्यायची आहे, त्यामुळे चटणीची चव खूप छान अशी लागणार आहे आपल्याला. तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर जिरं आहे ना, हे छान असं जास्त असं तडतडून द्यायचं, त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव लागते. तर आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि पाहू शकता जिऱ्याचं कलर पूर्ण असं चेंज झालेलं आहे, त्यामुळे चटणी खूप अशी छान होणार आहे आपली आणि जिऱ्यामुळे चटणीची टेस्ट खूप अशी छान लागते खायला. तर हा तडका आपण टाकून घेऊया आपण चटणीमध्ये. आणि छान असं मिक्स करून घेऊया. चटणी तर आपली शेंगदाण्याची रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर वरून कोथिंबीर देखील टाकून घेऊया आपण. तर आपली चटणी देखील रेडी झालेली आहे आणि इकडे आपलं खिचडी भात देखील पाहूया आपण. आणि खिचडी भात देखील आपले रेडी झालेले आहे. तर टोमॅटोमध्ये खूप छान असं कलर आलेला आहे, सुंदर असं कलर आलेला आहे आपल्या खिचडी भाताला. तर मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान असा गरमागरम असा वरी तांदळाचा खिचडी भात आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि प्लेट देखील सर्व करून घेऊया आपण. तर बाप्पासाठी नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे एका पलीने मी हे खिचडी भात घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये चटणी देखील घेतलेली आहे. तर प्लेट तर छान आपलं सजलेलं आहे. एकादशीच्या उपवासानिमित्त छान असं वरी तांदळाचं खिचडी भात आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे मी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.